जय रेणुका माता. नमस्कार मैत्रिणींनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये शबरी मातेची कथा ऐकली. आपला विषय होता प्रथा आणि परंपरा जपण्याबाबत. याच विषयावर आजची एक बोधकथा खूपच गमतीशीर आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग आपण बोधकथेकडे वळूयात. एका आश्रमात एक साधू महाराज आणि त्याचे काही शिष्य राहत होते. एकदा ते साधू महाराज ध्यान साधनेला बसलेले असताना तेथे एक छोटे मांजराचे पिल्लू येते. साधूच्या मांडीवर खेळायला लागते. साधू महाराज त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि शिष्यांना त्या पिल्लाची राहण्याची आणि खाण्याची सोय करायला सांगतात. तेव्हापासून ते पिल्लू त्या आश्रमातच राहू लागले. पण ज्या वेळेस ते साधू महाराज ध्यानाला बसायचे त्यावेळी ते पिल्लू त्यांना त्रास देऊ लागले. त्यांच्या ध्यान साधनेत त्या पिल्लामुळे अडथळा येऊ लागला आणि याला पर्याय म्हणून त्या पिल्लाला झाडाला बांधून ठेवले आणि बघता बघता तो रोजचाच दिनक्रम झाला. इकडे महाराज ध्यान साधनेला बसलेले असताना ते मांजराचे पिल्लू झाडाला बांधले जायचे. त्यानंतर काही दिवसांनी ते शिष्य जाऊन तेथे नवीन शिष्य शिक्षण घेण्यासाठी आले आणि जाताना जुन्या शिष्यांनी आश्रमातील आलेल्या नवीन शिष्यांना आश्रमातील सर्व नियम समजावून सांगितले. साधू महाराज ध्यानाला बसतील त्यावेळेसच मांजर झाडाला बांधायचे आणि ज्यावेळी महाराजांची ध्यान साधना पूर्ण होईल त्यावेळी ते मांजर सोडून द्यायचे. तर हे नवीन शिष्य त्या आश्रमाचे सर्व नियम पाळून तेथे शिक्षण घेऊ लागले. यानंतर काही काळाने ते मांजर अल्पशा आजाराने मरण पावले. ही गोष्ट साधू महाराजांना माहीतच नव्हती आणि ते त्यांच्या दिनचर्येप्रमाणे साधनेला जाऊन बसले. इकडे शिष्यांना प्रश्न पडला की महाराज तर साधनेला बसलेले आहेत, मग नियमाप्रमाणे मांजर झाडाला बांधायलाच लागणार. पण मांजर तर मरण पावले होते, तर मग आता काय करायचे? मग शिष्यांना वाटले आश्रमाचा नियम न पाळल्यामुळे गुरुजी आपल्याला रागवतील, म्हणून शिष्यांनी आसपास जंगलामध्ये शोधाशोध करून एक नवीन मांजर आणले आणि ते नेऊन झाडाला बांधले आणि पुन्हा तो दिनक्रम सुरू राहिला आणि हा नियम वर्षानुवर्षे शिष्यांनी चालू ठेवला. याचा अर्थ असा की त्या शिष्यांना एवढंच माहिती होते की महाराज बसले ध्यानाला, मांजर बांधा झाडाला. तर मैत्रिणींनो, तुम्हाला नाही वाटत का अशाच प्रकारे आपण आपल्या काही रूढी परंपरा पाळत आहोत? मला वाटते आपण ज्या रूढी परंपरा पाळतो त्यामागचा अर्थ, त्यामागचे कारण समजून घेतले पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीला देखील आपल्या अनमोल संस्कृतीचा ठेवा सजगतेने सुपूर्द केला पाहिजे. याबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमचे मत तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नमस्ते.